माणसाचा जन्म. जेव्हा माणसाचा जन्म झाला त्याला धर्म, देव, लाज, शरम, आई, बहीण, घरदार काहीच नव्हते. तो सुद्धा जनावर होता. फक्त त्याला समजत होते की भूक लागली की जेवायचो, झोप लागली की झोपायचं आणि जंगली प्राण्याप्रमाणेच काम असणं पूर्ण करायचे. त्याची गरज का वाटली? माणूस जेव्हा जंगलात राहत होता तेव्हा त्याचं पूर्ण अन्न माकड बिळाप्रमाणे फळ, पाला, झाडाच पूर्ण करत होते. पण निसर्ग बदलला. आकाशगंगेतून आगीचा गोळा जमिनीवर पडला. त्याने माणूस जिथे राहत होता तिथे दुष्काळ पडला. झाडं नष्ट झाली आणि माणसाच्या पूर्वजाला जमिनीवर यावे लागले. कारण भूक प्राण्यांना आणि माणसांना शांत बसू देत नाही आणि झोपूसुद्धा देत नाही. त्यामुळे मोठे हिंस्र प्राणी एकमेकांना खाऊ लागले. कोण कोणाचा शिकार करत होता हे सांगता येत नव्हते. म्हणून माणसासोबत एकमेकाचे काम वाटून एकमेकाची मदत करण्याची, संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली. त्याच्यातूनच मैत्री या नात्याचा जन्म झाला. मग हे नातं पुढं एक कुटुंब बनलं. हेच कुटुंब पुढे एक समाज माध्यम बनलं आणि अशामुळे माणूस बनला आणि माणसाचं कुटुंब बनलं. पण त्याला मृत्यूचं भेव सतावत होतं. त्याच्यातूनच मग देवाचा जन्म झाला. कारण माणूस सर्व काही करूनही तो मृत्यूवर विजय मिळवू शकला नाही. त्यामुळेच त्याने देवाची निर्मिती केली आणि आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे म्हणून तो सदैव त्याची पूजा अर्चना करू लागला.